अगो काय करतोस या? सावकाश कर. एक तर इळी तरी तोडशील, नाही तुका तरी लागात. डोळे झाकले नाही मी बाकीच्यांसारखे. बाकीचे कोण? आता बघा तोंड उडूक लावू नको. ओ थांबा, खय जातास? बसा आहे सर. माका सांगा, काल रातच्या अण्णा खय होते? काय गेले होते? झोपले तर होते असं तुमका वाटता? बरा, मग तुका काय वाटता? माका काय वाटत नाही या, माझी खात्री असा. कसली खात्री? अहो अण्णा काय सुधारणाऱ्यातले नाही असत. आपण थैसर गेलाव ना तशी त्यांना संधी मिळाली थैसर जाव. काय तिच्याकडे तरी तर ह्याच मी तुका सांगते. जरा विचार करून बोलत जा. आपण थैसर गेलो, कोण होता काय घरात? नाही. आधी माका सांग, कोण होता काय? नव्हता. आहे अण्णांच्या खोलीत गेली तेव्हा अण्णा झोपले होते. आणि अण्णांच्या सोबतीक माधव होतो. वय मग अण्णा कसे जातील? वय ओ वय, तुमची ना नजर काढून टाकू खोई आणि ना काजळ टिकेट लाव खोई चांगली. मग मग काय मग? अहो अण्णा असत ते कसे पण जातले. अहो आपण थैसर गेला होता ना तेव्हा तिच्या रेडिओवर त्या गाणं नाही का लागलेला? कैसला गाणं? त्या हो अभिनय जाव छोडकर, त्या काय त्या भरा नाही त्या गाणं नाही लागलेला? हो त्याच गाणं अण्णा सकाळी गुणगुणत होते. अगो दुसरीकडे काहीतरी ऐकले नाही असं. कावळं बसू आणि फांदी तुटाक एकच झाला असणार. अहो पण त्याच गाणं नेमकं कसं ऐकला नाही त्यांनी? गो सरिता, तुम्ही काय बोलू नको. माका खात्री या अण्णा काल थैसरच गेले असतले. वा, एकदम तृप्त झालो मी. काय गाणं गाता हो तुम्ही अण्णा. हा, हेच गाणं जर मला लहानपणापासून कानावर पडलं असतं ना तर मी चार ओळी का होईना पण गायलो असतो. हो अण्णा, गाणं आहे ना प्रकृतीसाठी चांगलं. तुम्ही गात राहो असे तर तब्येत चांगली राहील. आणि या वयात तर तुम्ही गाणं गायलंच पाहिजे. तुम्ही काळजी घेतली पाहिजे ना तुमची स्वतःची. त्यामुळे गाणं गात राहा अण्णा. वा, तुम्ही तर ग्रेटच आहात. काय गाणं, वा वा. झाला तुझा? घे. आता एक सांगतो, घरात आपली लायकी काय असा तसाच वागायचा, तेवढंच बोलायचा. कळला? निक थट्टा करताय ना, मस्करी करताय अण्णा मित्रा. निक निक. चल. अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. काय दत्ता, झोप झाली का? होय. वा वा वा. अभी ना जाओ छोड़कर बंद करा आता. के दिल अभी भरा नहीं. काय दत्ता, चांगलं की गाणं, छान आहे. चाल बघा. सितारे झिलमिला उठे. बंद करा म्हणताय ना, नाही त्यांना हातात गजरे बांधा आणि मैफिलीत जाऊन बसा. डोकं उठवून ठेवलं नाही नुसता. अब ना मुझको टोकना. वा वा वा. चांगलं. माधवा, बारी बारी शब्द काय असतात रे? अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी, म्हणजे दिल जे असतं ते भरलेलं नाही. अरे तसं नाही रे, तसं नाही. गाऊन दाखव. अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. तुम्हीच गाणं गातो. सरिता, अगं अभी ना जाओ छोड़ के दिल अभी भरा नहीं.
घे घरटी. नाही 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 चांगला चांगला चांगला. घे हौसे. अण्णा घरात तुम्ही? मग हे मका वाटलं काय बाहेर कामात गेला असाय. हल्ली कामा घरातूनच होतात. कसलो बिझनेस सुरू केलास की काय? चालायचे तुमची कामं चांगली. बाळ काय असं तुमची? कामं असतात घरात, ती करू काय तुझं बापूस येणार असा? तो कसं आता येते? लहान असताना देवाचा बोलावणा आला आणि आंधळ्या हौशी नानाचं मोठं केलं. पोस्टमॅन काका या ना या. अण्णा येईल या. पाटणकर बाई काय म्हणताय त्या बघून येते. हा काय काका काय म्हणता? बरं चाललंय ना? चांगलं सुरू आहे. तुमच्यासारखी माणसं भेटायला आली बोलायला आली की बरं वाटत. आता असं आणखी किती दिवस येणार मी? का गावी चाललात का? जाईन आता लवकरच. जास्त दिवस मुक्काम नाही आता. चिडवासाठी स्थळ पण हिला आहे ना? काय सांगताय? वय तर चांगलंय. बरं पत्र दाखवा जरा. नको नको. अहो दाखवा. आज पण लावली पत्र. हे द्या. हे पत्र घ्या. हे कागद आणि पेन. काका आता सवय लावून घ्या तुम्ही. कमी दिवस राहिले. उगाच गोंधळ व्हायला नको. वय वय. घ्या. बरं थांबा काका मी चहा आणते. नको नकोच. अहो राहू द्या हो बसा. आणते मी. घ्या काका. काका मला ना तुमचं कौतुकच वाटतं. आता कौतुक किती आहे? अहो एवढं घराघरात जाता पत्र पोचवता पुण्यात आल्याचं फिरता. अहो आता तर फोन सुद्धा आले. पण तुमचं काम आपलं सुरूच. हो आता काम असा करू कच आहे ना. माझं एक काम कराल का? माझं पत्र पोचवा. अहो विचारताय काय? सांगा काय पोचवता पत्र? आलेच. घ्या. हो पत्तो रवलंय. तुम्ही सांगा मी लिहिते. बर. जिल्हा सिंधुदुर्ग. म्हणजे एक दिवसात पोस्टाला. कुडाळ. उडा. माझा वेळ असत तर मीच नेऊन देते. काय सर द्यायचा? हनुमान मंदिराच्या समोरून रस्ता जातो
थैसर खय नाईकांचा वाड कोण नाही अण्णा नाईक. ते काय थैसर असं ते त्यांनाच जाऊन द्यायचं. हो काय चेष्टा करताय काय माझी अहो काका काम आहे माझं. होय ना तिथे हा अण्णा पत्र घेऊन कुणी दिले आण पाटीलकर बाईने दिला बेटा आता रात्र व्हायची वाट पाहते मी. आता रात्र झाल्यावर तुमची पावलं वळतील ना? हो तुम्ही हीच कामं करत राहा. नाथा असताना तुमका ही कामं करूची काय गरज आहे? तुमचं घरात अजिबात लक्ष नाही आहे. अगो आता घरातलीच कामं करते ना का दुसऱ्याच्या घरातली कामं करतय? ती कामं होईत राहती पण घरात काय चालला ना तर नीट डोळ्याने बघा ना. काय बघूचा ना तर बघतय पण बाय असं आरडू नको. बोल. का सांगा अण्णा खुश कशाने होतील? काय विचारतय? अण्णा खुश कसे होतील? अण्णांना किती खुश करूचा? काय गो त्यांच्याकडनं पैसे घेतस की काय? माका नको त्यांचं पैसो. पण नाका सांगा अण्णा कधी कारणाशिवाय खुश झालेले तुम्ही कधी बघितलास? नाही. अण्णा आज खुश असत. काय झालं असं? तास तर कळत नाही हो, पण एकटे हसत होते. हसत नसतील तू का तसा वाटला असं? माका कळता हसत होते. अगो हसत असतील असेच. अहो, पण तास तर काय तर कारण कळू खोया ना. मग अण्णांना विचार ना. खरा सांगितला नाही असता तर विचारले असतं पण ते काय खरा सांगणार असत माका. असतात काहीतरी. काहीतरी असत म्हणजे आता काय साठी येऊन हसवणारा त्यांका? त्यांच्या हातात कसलो तरी कागद होतो. कागद. कसलो कागद? हो तेचोच तपास घेवा. कपाळात हात लावून काय होणार नाही. कपाळावर काय लिहिला ना आता जरा बघा. सांगितलेला तेवढा खरा. जावा जावा म्हणतोय ना. जाते. मी हैसर नसताना माझ्या खोलीत येऊची हिंमत कशी झाली तुझी? हा, हैसल्या वस्तूंका हात लावची हिंमत इली कुठून तुझ्यात? याच्या पुढे हैसल्या खैसल्या वस्तूंका हात लावलंस तर ह्योच हात तोडून तुझ्या बायलेच्या हातात ठेन.
हो हो ऐका ना, ऐका तरी, सांगा ना काय झाला काय काम? हो कपरो पाणी पिऊ दे माका. पिवा. झाला पिऊन? अजून वयानं तर अजून पिवा. पण सांगा बघूया आधी, गावलो काय कागद? काय लिहिला होता? बघूया काय तो. तोंड बंद करा ती. काय बोला नको. तुझ्यामुळे जीव गेलो असतो माझा. काय बोलतास? खरा तास सांगतोय. अण्णा येईल तेवढ्यात. सरिता लय झाला आता. हे बघ तुला काय वयाता करते, तुझे लाड करते, सगळं मिळतं ना तुका घरात. अजून काय करू खोया? पण या सगळ्यात नको पडू. काय नसत ना तर वाढवून ठेवशील. मधल्यामध्ये मी मार खाईन. ती बाई काहीच बोलत नाही. घरात सगळा गोंधळ सुरू आपल्या. अहो पण सरिता गप रवता. शेवंता, हो शेवंता, शेवंता. आलात या. काय हे किती वाट बघायला लावायची माणसाने? मला तर वाटलं की तुम्ही येणारच नाही. नाही येऊन सांगतोय कोणा? ते काही नाही. तुम्ही ना पूर्वीसारखं माझ्यावर प्रेमच करत नाही. तुझ्यावरचा प्रेम तसूवर जरी कमी झाला तरी ह्यो अण्णाने एक जितो रावायचा नाही. जगताय तर तुझ्या आठवणीत. म्हणून बोलवल्याशिवाय यायचंच नाही असं आहे का? बोलवल्यावर येणार नाही असं पण नाही ना. तू जसा वाट बघत होतय तसं मी पण वाट बघत होते या वेळेची. पण तुमच्यापेक्षा जास्त मीच वाट पाहत होते या क्षणाची. मी दिवस मावळीची वाट बघत होते. माझ्या हातात असता तर सूर्य पण डुबवला असते, फक्त तुझ्याकडे येऊसाठी. अजूनही एवढं प्रेम आहे का अण्णा? अहो घरात अजिबात पाणी नाहीये. आता रात्री अपरात्री आपल्याला पाणी लागलं तर कुठे जायचं आपण? हे घ्या, पाणी भरून आणा. अण्णा, पाण्या वाचून तुमच्या शेवंताचा जीव गेला तर जगू शकाल तुम्ही? नाही ना? आणताय ना? झाली हिची आहे ना. उगीच इकडं पाणी घेऊ दिलं. पाण्याच्या घोटासाठी ना रडूक हुई होती. तेव्हा आईंच्या डोळ्यातल्या पाण्याची किंमत कळली असती का? पाण्या वाचून जायत ना तर ब्यात तरी टळात. आज ना तंगडीत हातात देते तिच्या, तर बाई ढकलून देते. काय जायचं नाही. सकाळी सांगितलं लक्षात आणा. तब्येतीची काळजी घे जरा. झोप. अहो झोप म्हणताय ना.